फ्री एक्झिट कोण करावं हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये सध्या पडलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेटमध्ये एमबीबीएस किंवा बीडीएस राऊंड 1 ला सीट मिळालेली आहे अशा विद्यार्थ्याकडे एक ऑप्शन ऐकला असेल की फ्री एक्झिट आहे। आपण समजून घेऊया की फ्री एक्झिट म्हणजे काय असतं। हा ऑप्शन फ्री एक्झिटचा आपण अप्लाय केला तर काय होऊ शकतं, मिळालेली सीट आमच्या हातामध्ये राहू शकते का, या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, मी तुम्हाला राऊंडचा कट ऑफ सांगितलेला होता, ऍडमिशनची प्रोसेस सांगितलेली आहे, त्यानंतर रिटेन्शन फॉर्म काय असतो ते सांगितलंय। आता दुसरा एक ऑप्शन असतो फ्री एक्झिट। आता हा ऑप्शन एक्झॅक्टली काय आहे, नावामध्ये जडले फ्री। फ्री एक्झिट म्हणजे काय आहे, ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये एमबीबीएस अथवा डेंटल साठी म्हणजे बीडीएस साठी सीट मिळालेली आहे आणि अशा विद्यार्थ्यांना जर इथे राऊंड 1 ची मिळालेली सीट नको असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन असतो तो म्हणजे फ्री एक्झिट। मग हा फ्री एक्झिट करण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागतं का, तर फ्री एक्झिट करण्यासाठी विद्यार्थ्यांना काहीच करायची गरज पडणार नाहीये, त्यांना कुठेही लॉग इन करायचं नाहीये, ऑप्शन एखादा सिलेक्ट करायची काही गरज नसते, मिळालेल्या कॉलेजला जायची गरज नसते, तिथे जाऊन सांगण्याची काही गरज नाहीये, तुम्हाला काहीच करायचं नाही, म्हणजेच थोडक्यामध्ये फ्री एक्झिट आहे। सर आता फ्री एक्झिट केलं तर माझ्या हातामध्ये ती सीट राहते का, तर एक लक्षात घ्या, फ्री एक्झिट केलं म्हणजे ती सीट तुमच्या हातातून नक्कीच जाणार आहे आणि तुम्ही सर्व विद्यार्थी राऊंड 2 ला जातात, म्हणजे त्या सीटचा क्लेम तुमच्या हातामध्ये असतो का, बिलकुल राहत नाही। सर मग मी फ्री एक्झिट केलं तर राऊंड 2 ला जाऊ शकतो का, तर एक लक्षात घ्या, पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे, ज्या विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट करतील असे सर्व विद्यार्थी राऊंड 2 ला इलिजिबल असतात। मग पुढचा प्रश्न पडतो, सर राऊंड 2 ला जर मला सीट मिळाली नाही तर राऊंड 1 ची सीट मला मिळेल का, तर तुम्ही राऊंड 1 ला फ्री एक्झिट केलं होतं म्हणजे तुम्हाला ती सीट नको होती असा त्याचा अर्थ होतो। राऊंड 2 ला पण सीट तुम्हाला मिळाली नाही तर राऊंड 1 ची सीट तर तुमच्या हातामध्ये बिलकुल नसते, असे सर्व विद्यार्थ्यांना राऊंड 3 ची वाट बघावी लागते। त्याच्यामुळे मी तुम्हाला बेसिकली सांगतो की कुठल्याही विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट हा ऑप्शन निवडायचा नाही, कारण की मी कशासाठी सांगतोय एक लक्षात घ्या की आता फ्री एक्झिट जर तुम्ही केलं, फ्री एक्झिट हा जर ऑप्शन तुम्ही निवडला तर काय असणार आहे, जे तुमच्या हातामधलं कॉलेज आहे त्याच्या सीटचा क्लेम तुमच्या हातामधून जातो, ठीक आहे, ही सीट तुमच्या हातामध्ये राहत नाही। परंतु तुम्ही सेकंड राऊंडला इलिजिबल असतात का, तर यस, असे सर्व विद्यार्थी राऊंड 2 म्हणजे सेकंड राऊंडला इलिजिबल आहेत। मग सेकंड राऊंडला आपण अजून कॉलेजचे ऑप्शन्स टाकणार आणि इथं पण सीट मिळाली नाही तर ही सीट तुमच्या हातातून गेलेली असते, कारण की तुम्ही इथे फ्री एक्झिट घेतलेलं आहे। ही पण सीट गेली, राऊंड 2 ला पण कट ऑफ वाढलेला असेल, सीट नाही मिळाली तर अशा विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडची वाट बघावी लागेल। आता एक लक्षात घ्या, मी ऍडमिशन घ्या कशासाठी म्हणतोय, ऍडमिशन घेतलं तर काय होणार आहे, विद्यार्थ्यांनी पालकांची एखादी चक्कर कॉलेजकडे एक्स्ट्रा वाढेल, पुन्हा राऊंड 2 ला दुसरी सीट मिळाली तर ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी पुन्हा एकदा जावं लागेल। पण मेडिकल ही फील्ड अशी आहे मित्रांनो, एमबीबीएस ला जर तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन महाराष्ट्रात भेटत असेल तर ही त्याच्या समोरची खूप कमी लहान गोष्ट आहे। कॉलेजला जाणं, ऍडमिशन घेणं, पुन्हा कॅन्सल करण्यासाठी डबल जाणं, असा विचार पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अजिबात करायचा नाहीये। सीट मिळत आहे आपल्याला ही मोठी गोष्ट आहे। अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला सीट मिळाली ते टेन्शन मध्ये आहेत, काही विद्यार्थी बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन ऍडमिशन करतायत। तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सीट मिळाली असेल तर तुम्ही नक्कीच पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट हा ऑप्शन निवडू नका, जाऊन ऍडमिशन घ्या, पुढच्या राऊंडला जावा तुम्ही आणि पुन्हा पुढच्या राऊंडला हे करा। पुढच्या राऊंडला जर सीट मिळाली तर हे तुम्हाला कॅन्सल करण्यासाठी वेळ आहे, तुम्ही जाऊन कॅन्सल करू शकता आणि मग नव्यानं ऍडमिशन घ्यायचं। जर आता समजा फ्री एक्झिट केलेल्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी केलंच तर याचा पाठीमागचा दृष्टिकोन काय असतो त्या विद्यार्थ्यांचा, सर मला पुढच्या राऊंडला सीट मिळू शकते असं वाटत आहे, ठीक आहे, म्हणून मी फ्री एक्झिट केलं। सेकंड राऊंडला जर तुम्हाला सीट मिळणार असेल तर तुम्ही फ्री एक्झिट निवडावंच असं काही नाहीये ना। जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तरी तुम्हाला सेकंड राऊंडला मिळू शकेल, जर तुमच्या रँक नुसार, किंवा हे डिपेंड काय करतं, जेव्हा अवेलेबल सीट्स राहणार आहेत सेकंड राऊंड साठी, जेवढ्या काही सीट अवेलेबल आहेत आणि त्याच्यानुसार तुमचा कट ऑफ ठरणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ऍडमिशनला नंबर लागणार आहे। त्याच्यामुळे जरी ऍडमिशन घेतलं तरी सेकंड राऊंडला तुम्हाला जर सीट मिळणारच असेल तुमच्या रँक्स प्रमाणे तर ते 100% मिळेल। याचा अर्थ असा नाहीये की मी फ्री एक्झिट केल्यामुळे मला सेकंड राऊंडला सीट मिळते का, असा त्याचा अर्थ बिलकुल बनणार नाही। त्याच्यामुळे सेफ साईड विद्यार्थ्यांनी जाणं खूप जास्त गरजेचं आहे। ऍडमिशन घ्या, फ्री एक्झिट हा ऑप्शन निवडू नका, ऍडमिशन घेऊन रिटेन्शन फॉर्म भरू नका, म्हणजे तुम्ही सेकंड राऊंडला जातात। फ्री एक्झिट केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच तुम्हाला सीट मिळालेली असते, पुढच्या राऊंडला जर सीट मिळाली नाही तर ती सुद्धा सीट तुमच्या हातातून जाते। त्यामुळे थोडक्यामध्ये असं माझं सांगणं आहे सर्व विद्यार्थी आणि विशेष करून पालकांना की तुम्ही फ्री एक्झिट ऑप्शन निवडू नका।
फ्री एक्झिट हा ऑप्शन एकाच सिच्युएशन मध्ये निवडा ज्यामध्ये तुम्ही अजिबात सॅटिस्फाईड नाहीये, सर मला हे कॉलेजच नकोय आणि काही मला पुढच्या राऊंडला सुद्धा ऍडमिशन नाही मिळालं तरी चालेल, मला राऊंड 3 ला ऍडमिशन मिळालं तरी चालेल किंवा पुढे जर मिळालं नाही तरी मी तयार आहे, परंतु मी पहिल्या राऊंडच्या सीटसाठी अजिबात सॅटिस्फाईड नाहीये, पुढे जे सिच्युएशन असेल त्याला आम्ही सामोरे जाण्याला तयार आहेत, अशाच विद्यार्थी आणि पालकांनी फ्री एक्झिट हा ऑप्शन निवडा. बाकी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्या कॉलेजला जायचंय तेवढ्या लांब पुन्हा कॅन्सल करण्यासाठी पुन्हा जावं लागतं, असा कुठलाही नगण्य विचार विद्यार्थी आणि पालकांनी अजिबात करू नये. ऍडमिशन जाऊन घेतलं तर हा विद्यार्थ्याचा सर्वस्वी कॉन्फिडन्स वाढेल आणि पुढच्या राऊंडसाठी त्या विद्यार्थ्याला अजून जे टेन्शन फ्री राहता येईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, ऍडमिशन घ्या, रिटेन्शन फॉर्म भरू नका, पुढच्या राऊंडला जाऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना हे नव्याने व्हिडिओ पाहत असतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार. मित्रांनो, थँक्यू सो मच.